एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नुकतेच सिन्नर तालुका अन्याय अत्याचार समितीच्या माध्यमातून सरदवाडी रोडवरील अपघातग्रस्त मयत अथर्व देशपांडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच तपासकामी गैरप्रकार केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात निवेदन दिल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेत तपासाची सूत्रे ही निफाड येथील उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांनी घेत अपघातातील वाहन व पोलिसांनी दाखवलेले वाहन ताब्यात घेतल्याने अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने त्यांचे आभार मानले। बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नरच्या बायपासवर सरदवाडी अंडरपास परिसरात झालेल्या अपघातात 12 वर्षीय अथर्व हा जागीच ठार झाला। त्यावेळी मारुती ओमिनी क्रमांक MH17 N1672 या वाहनाने अपघात घडवले असल्याचे अनेकांनी पाहिले व त्या वाहनाचे फोटो देखील काढले। असे असताना सिन्नर पोलिसातील 2 कर्मचाऱ्यांनी तपासकामी गैरजबाबदारपणे वागत थेट फिर्यादीत अपघातातील वाहनच बदलल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर अथर्वचे वडील श्रीकांत देशपांडे यांनी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या सहकार्याने तहसीलदार व सिन्नर पोलिसात तक्रार करण्यात आली। त्या तक्रारीची तात्काळ दखल ही निफाड येथील उपविभागीय अधिकारी माधव रेड्डी यांनी घेत तपासाचे काम आपल्या हाती घेऊन अपघातातील वाहन व पोलीस कर्मचाऱ्यांनी नोंद केलेले वाहन दोन्हीही ताब्यात घेतले असून त्यामुळे सिन्नर तालुका अन्याय अत्याचार समितीने त्यांचे आभार मानत तपास काम इतर कर्मचाऱ्यांना द्यावे अशी मागणी केली आहे। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। चिरंजीव अथर्व देशपांडे याला चिरडून जी फरार झाली होती ती गाडी या ठिकाणी पोलिसांनी रिकवर केलेली आहे। या तपासाला गती देण्याकामी नाशिक SP आदरणीय आरती सिंग मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय रेड्डी साहेब यांनी जी गती दिली आणि त्या गतीने या कामाला या गाड्या रिकवर करण्याला जी गती मिळाली आणि ज्या पद्धतीने हे काम पुढे जात आहे तर त्याच्याबद्दल प्रथमतः दोन्ही अधिकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि समितीच्या वतीने या अन्याय झालेल्या कुटुंबाला न्याय मिळण्याकामी सिन्नर न्यूजचं जे सहकार्य लाभलं तसेच पोलीस अधिकारी यांचंही सहकार्य लाभलं त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि पुढील या तपासाकामी जे नेमलेले अधिकारी आहेत त्यांनी याहीपेक्षा अजून चांगलं काम करून या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकामी सहकार्य करावं ही त्यांना अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने विनंती करतो। पुन्हा एकदा 11/8/2020 रोजी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने देशपांडे परिवाराच्या सोबत राहून आम्ही पोलिसांच्या विरोधात त्यांच्या तपासाच्या विरोधात एक अर्ज दिला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 12 तारखेला आडगावला जाऊन आरती सिंग मॅडमला यांनाही आम्ही अर्ज दिला होता। त्याचप्रमाणे निफाडलाही रेड्डी साहेबांना जाऊन अर्ज दिला होता। त्या अर्जाचा विचार करून माननीय रेड्डी साहेब यांनी तपासाचे सूत्र त्वरित हातात घेतले व त्यानंतर जे तपास अधिकारी होते टिळे व परदेशी यांच्याकडे तपास काढून घेतला व धुमाळ दादा यांच्याकडे तो दिला व त्यानंतर त्वरितच आज दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता की ज्या गाडीने अथर्वला चिरडलं होतं ती गाडी आज साहेबांच्या सक्रियतेमुळे इथे आपल्याला दिसते, त्यांनी रिकवर केलेली आहे। त्याचप्रमाणे जी गाडी पोलिसांनी दाखवली होती ती गाडी देखील साहेबांनी इथे पोलीस स्टेशनला आणून उभी केली आहे। त्याचप्रमाणे या दोन्ही गाडींचे चालक व मालक यांनाही साहेबांनी अटक केलेली आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे। परंतु यामध्ये अगोदर जे तपास अधिकारी होते टिळे व परदेशी या दोघांनी या फिर्यादीमध्ये अफरातफर करून गाड्या बदलून हा सगळा प्रकार दाबण्याचा प्रयत्न जो केला होता त्याच्यामुळे निश्चितच हा प्रकरण त्यावेळेस दाबलं गेलं असतं। परंतु प्रसंगावधान राखून देशपांडे परिवारांनी आमच्या समितीशी संपर्क साधून त्यानंतर आम्ही त्या केसच्या खोलवर जाऊन आम्ही त्यांना सहकार्य करत सर्वच्या सर्वतोपरी मदत केली। त्याचप्रमाणे समितीच्या प्रश्नावरती रेड्डी साहेबांनी आरती सिंग मॅडमनी घटनेचं गांभीर्य घेऊन त्वरित तपासाला गती देऊन दोन्ही लोकांना इथे पाचारण करून सगळ्यांची चौकशी करून तपासाला गती दिली। त्याबद्दल मी रेड्डी साहेबांचे हार्दिक आभार मानतो। त्याचप्रमाणे आरती सिंग मॅडमचे हार्दिक आभार मानतो। तसेच
दुसरा एक महत्त्वाचा विषय असा की उघड असं लक्षात येतं आहे की माननीय टिळे व परदेशी या 2 तपास अधिकाऱ्यांनी 100% चुकीने हा सगळा प्रकार यांनी स्वतः केला व त्यांना मी त्वरित आत्ता निलंबन करावे असे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक विनंती करतो व लवकरात लवकर या तपासाला अजून पुढे गती मिळावी व ह्या तपासातून देशपांडे परिवाराला न्याय मिळावा ही मी समितीच्या वतीने विनंती करतो.